नमस्कार. आज आहे एकादशी. चला तर मग मी आज बनवणार आहे साबुदाणे वडे. चला तर मग प्रोसेस बघूयात. मी 1 तास आधी साबुदाणा भिजवून ठेवला होता. तो छानपैकी भिजलेला आहे. ते 3 ते 4 पाण्याने मी त्याला धुवून घेतला आहे आणि थोडंसं पाणी ठेवून त्याला 1 तास भिजत घालून ठेवलेला आहे. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्याचे सगळे व्यवस्थित काढायचा तो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे बॉईल केलेले 2 बटाटो. अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. ते आपण आता मिक्सरमधून जाड बारीक वाटून घेऊयात. त्यामध्ये ॲड केलेले आहे मी 7-8 हिरव्या मिरच्या. आपण आपले तिखटनुसार कमी जास्त करू शकतो. हे बघा असं जाड बारीक वाटण करून घेतलेलं आहे. ते आता आपण साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मी अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर बटाटा जो आपण बॉईल केलेला बटाटा होता तो आपण छानपैकी किसून घेऊया किसणीच्या साहाय्याने. हे बघा अशा पद्धतीने हे छानपैकी. आणि तो छान मिक्स पण लगेच होतो. मग त्यासाठी त्याला किसून घेतलेलाच तो छान असतो. आपण डायरेक्ट त्याला हाताने मॅश केल्यापेक्षा. हे बघा अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहेत. आणि थोडी एक वेगळी प्रोसेस आहे माझी करण्याची. त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स होते घरामध्ये, ते पण मी ॲड केले आहेत. तर खूप छान लागतं, त्याच्याने पण टेस्ट एकदम वाढते वड्यांची. आणि उपवास असल्यामुळे आपण एकदम ते व्यवस्थित खाऊ शकतो. आणि तिखट पण चालते, कारण दिवसभर आपण कमी तिखट किंवा असं खातो. त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त तिखट असलेलं बरं असतं संध्याकाळी उपवासाच्या वेळेला. त्यानंतर मी थोडेसे पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्याने काय होते, पाण्याने आपला उंडा छान भिजला जातो आणि आपला बटाटा वडा फुटत नाही तळताना. त्यासाठी आपण थोडेसे पाणी ॲड केलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने छानपैकी तो मिक्स होतो. हे बघा उंडा तयार होतो लगेच आणि आपला वडा करायला आपल्याला सोपं जाते. हे बघा. आणि आपण जे कोरड्या याच्याने करतो ना, कमी पाणी किंवा पाणीच टाकत नाही, त्यामुळे तो फुटतात मग वडे आपले. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेणार आहे. थोडे छोटेच करायचे, मोठे केले ना तर ते जास्त लवकर होत नाही तेलामध्ये, त्याला वेळ जातो. हे बघा अशा पद्धतीने आपण वडे करून घेतलेले आहेत. आता गरमागरम तळून घेऊयात. हे बघा असं गरम तेल करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक साबुदाण्याचा दाणा टाकून बघायचा. तो वरती आला तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेले आहेत. तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण केलेले वडे सोडूया. आणि एकदम स्लो आणि व्यवस्थित करायचे, चटका लागेल नाही तर हाताला किंवा तेल उडण्याची भीती असते. अशा पद्धतीने जर वडा केला ना थोडंसं पाणी लावून, तर तो वडा फुटत नाही आणि आपल्याला चटका पण लागत नाही. हे बघा आज छानपैकी एकादशी आहे, उपवास आहे. मस्त गरमागरम वडे आपले रेडी होत आहे. बरेचसे लोक भगर खातात वगैरे, तर मग म्हटलं थोडंसं वेगळं आपण ह्या वेळेला करून बघूया साबुदाणा वडा. तर आपले वडे सर्व करायला तयार आहेत. हे बघा छानपैकी झालेले आहेत आणि आपण सर्व करूयात. तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग सबस्क्राईब करा लवकर आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चलो भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. चलो बाय.